नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच झालेल्या एएसओ मुख्य परीक्षेबद्दलच्या विशेष आशा या सत्रामध्ये आजच्या झालेल्या पेपरचं दैनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं आपण त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन घेण्याचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त उत्तरं जास्तीत जास्त चांगल्या संदर्भ साहित्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातोय. तरी सुद्धा काही प्रश्नांबद्दल जी संदिग्धता आहे ती संदिग्धता आपण त्या प्रश्नाच्या वेळेस त्या ठिकाणी त्याच्याबद्दल बोलूया. तर मित्रांनो, आज त्या ठिकाणी झालेल्या या परीक्षेमधली पहिला प्रश्न जो पॉलिटी सेक्शन मध्ये त्या ठिकाणी येतोय, 55 प्रश्नापैकी पहिल्या प्रश्नाला त्या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. तुमच्याकडे ABCD ची सिरीज असू शकते. त्यापैकी ही सिरीज मध्ये खालीलपैकी कोणते विषय 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 मध्ये राज्यसूचीमधून समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. इथं समवर्ती सूची हा विषय महत्वाचा आहे. समवर्ती सूचीमध्ये जे समाविष्ट झालेत हे बघण्यासाठी काय नाही झालं हे आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. डायरेक्टली बघा याच्याबद्दलची उत्तरं एलिमिनेशन टेक्निकने कशी घेता येईल. उत्तरं त्याचं 2 आहे, ब आणि क. समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट केले गेलेले, आता समाविष्ट केले गेलेले ब आणि क हे विषय समाविष्ट झालेले आहेत, कारण 42व्या घटना दुरुस्तीनं शिक्षण आणि वजन व मापे हे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. तर मग ही उत्तराची त्या ठिकाणची जर 4 पर्याय बघितले तर तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला करेक्ट उत्तर त्या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय म्हणता येईल. याचं कारण काय आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 झालेली आहे. याच्यामध्ये समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या घटकांचा जर अभ्यास केला तर साधारणतः हे 2 विषय आपल्यासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत समवर्ती सूचीमध्ये. असा हा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आपल्याला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये परिशिष्ट भारतातील घटक राज्यांची नावे आणि भौगोलिक विस्तार याच्याबद्दल त्या ठिकाणी दिलेले तरतुदी आहेत. अगदी सरळ आहे. परिशिष्ट 1 पासून ते परिशिष्ट 12 पर्यंतची नावं आपल्याला माहितीच आहेत, तुम्ही पाठ केलेलीच नक्की आहात. त्यापैकी परिशिष्ट क्रमांक 1 आपल्याला दिलेलं आहे. हे उत्तर त्या ठिकाणी करेक्ट आहे. थोडंसं विस्ताराने त्याच्याबद्दल बघितलं तर परिशिष्ट किंवा काही पुस्तकांमध्ये अनुसूची असा देखील त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. तुम्हाला कल्पनाच आहे की अणुसूची, पहिलं अनुसूची संघराज्य व त्याचे क्षेत्र. 4 नंबरचं परिशिष्ट आहे राज्यसभेतील राज्यांच्या जागाविषयकची माहिती. परिशिष्ट क्रमांक 5 अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती याच्याबद्दलचे प्रशासन आणि नियंत्रणाविषयक घटक. आणि परिशिष्ट क्रमांक 7 विषय सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची याच्याबद्दलचं परिशिष्टांची नावं या माध्यमातून हा प्रश्न विचारलेला आहे. क्लिअर, सरळ प्रश्न आहे. नंतर आपण 38व्या प्रश्नाकडे जेव्हा आपण पुढे जाऊ, याच्याबद्दलचा पर्याय क्रमांक 4 हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्रश्न काय आहे बघा. एकीकडे तुम्हाला अनुच्छेद दिलेला आहे 39A, 40, यानंतर कलम क्रमांक 44 हा जो मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. अनुच्छेद क्रमांक 50 हा या विषयाचा मुद्दा आहे. काय आहे याचं उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे. याच्यामध्ये लॉजिकली अनुच्छेद 40 जर तुम्हाला कळालं, ग्रामपंचायतीचं संघटन, एवढा जर एक जरी मुद्दा B3 या पद्धतीनं जरी पर्याय तुम्ही घेतला तर यातलं करेक्ट उत्तर आहे. काहीही कन्फ्युजन नाहीये. कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीच्या संघटनाबद्दल आहे, म्हणून कुठेही कन्फ्युजन आहे का? इथं नाही. इथं कन्फ्युजन नाही. B3 एक तुम्हाला माहिती आहे, 100% याचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही बरोबर घेतलेलंच आहे. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा इन शॉर्ट मध्ये 39A. मित्रांनो लक्षात घ्या, परत PSI मुख्य परीक्षाची डेट आहे नेक्स्ट वीक मध्ये, आणि त्यानंतर 5 नोव्हेंबरला तुमच्यापैकी मेजॉरिटी मुलं आहेत. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला अत्यंत गरजेचं ठरणार आहे. याच्यातले बरेच प्रश्न याच स्वरूपात पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून स्पष्टीकरण, कलम 39A समान न्याय व मोफत कायदेविषयक मदत याबद्दल राज्य संस्थेची भूमिका किंवा त्या ठिकाणी तत्व जबाबदारी म्हणून. कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीचं संघटन. कलम क्रमांक 44 समान नागरिक कायद्याबद्दलची तरतूद. आणि कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणेची विलगता किंवा अलगता हा कलम क्रमांक 50. यानुसार कलम पाठच आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज या सेक्शन मध्ये आधारित असणारे हा घटक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये सरकार नागरिकांच्या
आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवरती बंधनं आणू शकतं, प्रतिबंध लागू करू शकतं. यासाठी आपल्याला पुन्हा हा प्रश्न मित्रांनो, सलग दुसरा प्रश्न डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीवरती येतोय. याचं उत्तर त्या ठिकाणी 4 आहे, म्हणजेच फक्त क हे त्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कलम क्रमांक 47 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी त्या ठिकाणी सूचित करतंय की सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी काय केलं पाहिजे. उदाहरणार्थ पान, तंबाखू, गुटखा वगैरे, सिगारेट याच्या मागे इंजुरियस टू हेल्थ बद्दलचं त्या ठिकाणी एक चित्र असतं आणि तेच कलम 47 मधल्या तरतुदीच्या अनुषंगानं आहे. त्याचं थोडंसं जर एक्सप्लेनेशन बघितलं, कलम क्रमांक 47 आरोग्य हितासाठी अंमली पदार्थांवर निर्बंध लागण्याबद्दलचे सरकारचे अधिकार. 45 आपल्याला माहिती आहे 6 वर्षाखालील बालकांच्या संगोपन आणि शिक्षणाबद्दलची, 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या बद्दलची तरतुदीबद्दल बोलतोय आपण. कलम क्रमांक 46 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि दुर्बल घटकांना हितांना चालना देण्याबद्दलची सरकारची त्या ठिकाणची असणारी कटिबद्धता. कलम 48 कृषी पशुसंवर्धन याबद्दलचं संघटन आणि याबद्दल राज्यसंस्थेची यासाठीची असणारी उपाययोजनेबद्दलचं मार्गदर्शक तत्व. म्हणून कलम क्रमांक 47 आरोग्य हितासाठी अंमली पदार्थावर निर्बंध आणता येतात. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्मनिरपेक्ष हा शब्द महत्वाचा आहे. याची हमी कितव्या घटना दुरुस्तीने दिलेली आहे. इनडायरेक्टली तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. धर्मनिरपेक्षता, सरनामामधील बदल, घटना दुरुस्तीचा क्रमांक याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. याच्याबद्दल बघा, फक्त ब हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ब म्हणजे या ठिकाणी 42वी घटना दुरुस्ती. 40, 23, 40, 42 आणि 44 घटना दुरुस्त्या डायरेक्टली घटना दुरुस्तीवरती प्रश्न आहे. पण विशेषतः सरनाम्याविषयक घटना दुरुस्ती या ठिकाणी अपेक्षित आहे आपल्याला येणं. 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं तत्व धर्मनिरपेक्षता याबद्दल आहे. म्हणून करेक्ट उत्तर आपलं आहे 42वी घटना दुरुस्ती. थोडंसं डिटेलमध्ये बघा. 42वी याच्यामध्ये 23वी घटना दुरुस्ती, अनुसूचित जाती जमाती अँग्लो इंडियन आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात आलं होतं. आपल्याला कल्पना आहे 2019 मध्ये झालेल्या घटना दुरुस्तीनं ही तरतूद पुढे रद्द करण्यात आलेली आहे. पण 23व्या घटना दुरुस्तीनं याला 10 वर्षाची वाढ देण्यात आली होती. याच्याबद्दलच हे त्या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे. कलम क्रमांक पुढचं घटना दुरुस्ती क्रमांक 40 भूसुधारणा विषयक आहे. म्हणजेच कमाल जमीन धारण कायदा आणण्याबद्दलच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाला अनुषंगून या ठिकाणी करण्यात आलेली संसदेनं ही घटना दुरुस्ती केली आहे. घटना दुरुस्ती लक्षात घेण्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित खटल्यांचे निकाल याबद्दलचा अभिप्राय आणि याला संसदेनं त्या अनुषंगानं त्या बाबतीत केलेले बदल हे घटना दुरुस्तीच्या मागची मूळ त्या ठिकाणी संकल्पना किंवा पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. 23, 40 नंतर 42वी घटना दुरुस्ती धर्मनिरपेक्ष राज्याविषयक त्या ठिकाणी आहे. अखंडत्व, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा त्या ठिकाणी समाजवादी हा शब्द त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे. अखंडत्व किंवा त्या ठिकाणी तिथं एकात्मता, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीनं सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. 42वी घटना दुरुस्ती सरनाम्याच्या पार्श्वभूमीवरती. एवढाच स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणचा प्रश्न. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच महत्वाचं आहे संविधान सभेच्या स्थापनेबद्दल इनिशियली ऑफिशियली अधिकृतरित्या घोषित केलं होतं की आम्ही भारतासाठी संविधान सभेची स्थापना करू. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर असं म्हटलं जातं. ऑगस्ट 1940 मध्ये ही त्या ठिकाणी घोषणा केली होती. म्हणून या घोषणेला ऑगस्ट ऑफर म्हणतात. ऑगस्ट 1940 मध्ये केलेली घटना त्या ठिकाणी उल्लेख आहे ब्रिटिशांनी केलेला. याची थोडक्यात जर पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यायची असेल तर 1940ला ही ऑफर येण्याचं कारण 1935ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं अधिकृतरित्या मागणी केली होती की आम्हाला घटना समितीद्वारे घटना निर्मिती करणं भारताच्या हितासाठी आहे, अशी मागणी राष्ट्रसभेनं अधिकृतरित्या अधिवेशनामध्ये मंजूर झालेल्या ठरावामध्ये केली होती. या पार्श्वभूमीवर पुढं
1938ला जवाहरलाल नेहरूंनी त्या ठिकाणी युरोपचा दौरा पार्श्वभूमीवरती केलेला 35 ते 38च्या दरम्यान, आणि युरोपमध्ये केलेल्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरूंनी ब्रिटिश सरकार पुढे भारतासाठी घटना समितीच्या माध्यमातून घटना निर्मिती करण्याबाबतचं मागणी पुन्हा एकदा ब्रिटिश सरकार पुढे अधिकृतरित्या मांडली. या सर्वांचा परिणाम असा झाला की दरम्यानच्या काळात 1939ला द्वितीय महायुद्धाला सुरुवात, आणि भारतीयांचं सहकार्य पाहिजे असेल तर भारतीयांना काहीतरी ठोसपणे देण्याबद्दलची घोषणा करावी लागली, आणि ती आहे ऑगस्ट ऑफर. आणि म्हणून 1940ला ऑगस्ट ऑफरद्वारे प्रथमतः ब्रिटिशांनी संविधान सभेच्या स्थापनेबद्दलची भारताची मागणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची मागणी तत्वतः मान्य केली असं म्हणता येईल आपल्याला. 43वा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 43 आहे, घटना दुरुस्ती 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वामधील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये या तत्वांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे? तर घटना दुरुस्ती 73वी लागू करण्याबाबत भारतीय राज्यघटनेतील भाग क्रमांक 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याच्याशी निगडीत असणारं या कलमांचा अभ्यास केला पहिला. कलम क्रमांक 40 ग्रामपंचायतीच्या स्थापनेबद्दल आहे, म्हणून ग्रामपंचायतीच्या स्थापनेच्या माध्यमातून 73व्या घटना दुरुस्तीने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधील हा मुद्दा प्रत्यक्षामध्ये घटनात्मक स्थान देण्यासाठी करण्यात आलेली ही घटना दुरुस्ती आहे. याशिवाय ही घटना दुरुस्ती 73वी आहे, 1993ला झालेली आहे. घटना दुरुस्ती करून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मधील कलम क्रमांक 40ला मूर्त स्वरूप देण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. याबद्दल याच घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये 11वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेलं आहे. 11वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेलं आहे 73व्या घटना दुरुस्तीने. स्ट्रेट अगदी सरळ प्रश्न आहे. भारतीय संविधानातील भाग क्रमांक 3 खालील बाबींचा समावेश होतो. भाग क्रमांक 3 पुन्हा आत्ताच भाग क्रमांक 4 बघितलेला आहे. भाग क्रमांक 3 मध्ये काय दिलंय? अ आणि ब म्हणजेच हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. भाग क्रमांक 3 कशाशी संबंधित आहे? तर मूलभूत हक्क याच्याबद्दल निगडीत आहे. मूलभूत हक्क वा मूलभूत अधिकार याच्याबद्दल हे तत्व त्या ठिकाणी सांगतंय. आता मूलभूत हक्क मध्ये येणाऱ्या बाबी आणि न येणाऱ्या बाबी आपण बघूयात. मूलभूत हक्कांमध्ये काय येतंय? शिक्षणाचा हक्क येतोय का? तर हा कलम 21A अंतर्गत आपण येतोय का? तर हो येतोय. सार्वजनिक नोकरीच्या बाबींमध्ये समान संधी म्हणजे कलम क्रमांक 16चा संदर्भ येतोय. 21A आणि 16 हे मूलभूत हक्क म्हणजेच कलम क्रमांक 12 ते 35 याच्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी आहेत. तर ग्रामपंचायतीचं संघटन कलम क्रमांक 40 आणि समान न्याय कायदेविषयक मोफत सहाय्य कलम क्रमांक 39 विशेषतः उपकलम 39A किंवा A म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीशी निगडीत क आणि ड असल्यामुळे अ आणि ब हे मूलभूत हक्क विषयक तरतुदींमध्ये समाविष्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. आता पुन्हा एकदा इथं आपल्याला उद्देश पत्रिका किंवा सरनामा विषयक तज्ज्ञांनी, विचारवंतांनी, त्याबद्दलच्या संबंधित अधिकारयुक्त पदावर कार्य करणाऱ्या व्यक्तींनी काय मत मांडलंय याच्याबद्दलचा हा मुद्दा आहे. आपल्याला कल्पना आहे मित्रांनो, याच्यामध्ये एक प्रजासत्ताकाची कुंडली असं कुणी म्हटलेलं आहे हा त्यातला महत्वाचा मुद्दा होता. इथं विचारल्या गेलेल्या प्रश्नाबद्दल जर एक गोष्ट ती एक लक्षात ठेवली पाहिजे. एम हिदायतुल्लांनी की नोट असा जसा उल्लेख केला होता याच्याबद्दल आपल्याला थोडीशी कल्पना आली असेलच. या पद्धतीने काय म्हणतंय, मग याच मुद्द्याच्या आधारे उत्तर या ठिकाणी आहे 3. कसं? तर यासाठी आपल्याला थोडंसं हे बघावं लागेल. के.एम. मुन्शींनी प्रजासत्ताकाचे कवच कुंडल असा ज्याचा उल्लेख केला होता तो सरनामा, पंडित ठाकूरदास भार्गवांनी संविधानाचा आत्मा असा उल्लेख केला होता.
अर्नेस्ट बाकर यांनी त्या ठिकाणी अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखाच भारताचा सरनामा आहे आणि मोहम्मद हिदायतुल्लांनी की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असा सरनाम्याचा उल्लेख केला होता. या बाबी जर थोडक्यात आपण जर बघितल्या तर आपल्याला याच्याबद्दलचं स्टेटमेंट्स बद्दलचं इंटरलिंकिंग करता येणं शक्य आहे. पुढील विधानांचा अभ्यास करा. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते. विधान अ. विधान ब. मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकारावर राहते. याच्याबद्दलचं आपल्याला पर्याय म्हणजेच योग्य काय आहे हे सांगायचं आहे. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहते हा विधान आणि ब विधान दोन्हीपैकी करेक्ट उत्तर काय आहे तर केवळ ब बरोबर आहे. मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर राहतं याचं एक्सप्लेनेशन जर बघायला गेलं तर आपल्याला कलम क्रमांक 74 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाबाबतची तरतूद आढळते. कलम क्रमांक 75 जर अभ्यासलं तर आपल्याला मंत्रिमंडळ संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असते म्हणजेच उत्तरदायी असते. म्हणजेच मंत्रिमंडळ जर लोकसभेनं अविश्वास ठराव रूपाने जर मंत्रिपरिषदेला पदावरून दूर करण्याबाबत बहुमताने निर्णय घेतला तर मंत्रिमंडळाला किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सला राजीनामा द्यावा लागतो. म्हणून काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे सामुदायिकरित्या संयुक्तरित्या लोकसभेला जबाबदार असतं. याबद्दल तरतूद आहे. म्हणजेच काउन्सिल ऑफ मिनिस्टर लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंत पदावरती राहू शकतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हा सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार आहे तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मधील मंत्रिपरिषदेमधील एखादा मंत्री वैयक्तिकरित्या कुणाला जबाबदार आहे राष्ट्रपतींना. म्हणजेच एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राष्ट्रपतींना संबोधित करून राजीनामा पाठवल्यास तो मंत्री पदमुक्त समजला जातो. पण एखाद्या मंत्र्यावर लोकसभेत पदावरून दूर करण्याबाबत अविश्वासाचा ठराव मांडल्यास मग मात्र केवळ एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागत नाही तर संपूर्ण काउन्सिल ऑफ मिनिस्टरला राजीनामा द्यावा लागतो. हे आहे संयुक्त जबाबदारीचं तत्व आणि इथं मात्र वैयक्तिक जबाबदारीचं तत्व. इथं पुन्हा एकदा तुम्ही मित्रांनो STI मुख्य परीक्षेमध्ये पण अशाच पद्धतीनं प्रश्न आला होता आणि आत्ताही पुन्हा असाच येतोय. कदाचित पुढच्या PSI मुख्य परीक्षेला पुन्हा एकदा पॉलिटी सेक्शन मध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. म्हणून थोडंसं बारकाईनं तुम्ही हे मुद्दे समजून घ्यावे. 48वा प्रश्न आहे. पुढील विधाने विचारात घेतली तर यापैकी बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय आहे बघा. विधानसभा हे कायमस्वरूपी गृह आहे. इथेच कायमस्वरूपी गृह हा मुद्दा चुकलाय कारण विधानसभा हे अस्थायी गृह आहे. हा मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. विधानसभेचा कार्यकाल फिक्स असतो. 5 वर्षाचा कार्यकाल असतो विधानसभेचा. तत्पूर्वी त्या ठिकाणी राष्ट्रपतींद्वारे विधानसभा डिझॉल्व्ह देखील केली जाऊ शकते. याच्याबद्दल वेगळी तरतूद आहे. म्हणून विधानसभा हे कायमस्वरूपी गृह नसून अस्थायी स्वरूपाचं गृह आहे. या अनुषंगाने याचं उत्तर आपल्याला निवडायचं मित्रांनो. मग हे काय आहे? हे चुकीचं आहे. विधानसभेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराद्वारे थेट जनतेतून निवडलेले उमेदवार येतात का, प्रतिनिधी असतात का? हे उत्तर बरोबर आहे. विधानसभेचा कमाल सदस्य संख्या 500, किमान सदस्य संख्या 60, किमान 60, कमाल 500 बरोबर आहे. आणीबाणी उठवल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे ही तरतूद. म्हणून अ चूक आहे. ब, क आणि ड बरोबर आहे. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ब, क, ड हे बरोबर उत्तर आहे. हे त्याचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण देता येईल आपल्याला. भारताच्या राष्ट्रपतींच्या निर्वाचक मंडळामधील एकल संक्रमणीय मतपद्धतीद्वारे राष्ट्रपतीची निवडणूक घेतली जाते. याच्यामध्ये कोण कोण मतदान करू शकतं याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. संसदेचं दोन्ही सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही, लोकसभा अधिक राज्यसभा हे दोन्ही सभागृहातील निर्वाचित सदस्य. इथं निवडून आलेले म्हणजेच निर्वाचित सदस्य. करेक्ट आहे का? हो.
राज्य विधानसभेमधील निवडून आलेले सदस्य बरोबर आहे का? हो, कारण अँग्लो इंडियन नियुक्त करण्याचे अधिकार राज्यपालांना होते, तो अँग्लो इंडियन मतदान करणार नाही, हा तो मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. विधान परिषदेचे सदस्य मतदान करतील का? तर करणार नाही. दिल्ली आणि पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य मतदान करू शकतात का? हो, यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि म्हणून राष्ट्रपतींच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये मतदार म्हणून या ठिकाणी अ, ब आणि ड पर्याय योग्य आणि क पर्याय चूक आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं त्याचं उत्तर आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी अनुच्छेद थोडासा विचाराचा मुद्दा घ्यावा लागेल इथं. आता इथं लक्षात ठेवण्यासारखी बाब एक आहे महत्वाची, जिथं आपण त्या ठिकाणी बघू शकतो कन्फ्युजन. आपल्याला माहिती आहे की कलम क्रमांक 280 आणि वित्त आयोग हे पाठ असणारी तरतूद आहे. आपल्याला एक लक्षात ठेवा, एवढं जर आपल्याला अ2 मध्ये हे दोन पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी हे ऑलरेडी कट होणार आहे, हे ऑलरेडी कट होणार आहे, कारण दोन ठिकाणी अनुच्छेद 280 वित्त आयोग तुम्हाला पाठ असणारा बाब, त्याच्या आधारे इलिमिनेशन टेक्निकने चाललोय आपण. आता अगदी अलीकडं अनुच्छेद 279A वस्तू व सेवा कर परिषदेबद्दल आहे घटना दुरुस्ती जीएसटी बद्दलची. जर तुम्ही जीएसटी बद्दलची घटना दुरुस्ती जर व्यवस्थितपणे केली असेल, त्याच्यामध्ये तरतूद आहे की 279A नुसार वस्तू व सेवा कर परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे D3 आहे आणि ड जर 3 असेल तर बघा D3 आहे आणि अनुच्छेद 280 वित्त आयोग आहे अ2 आहे. तर तुम्हाला करेक्ट पर्याय या ठिकाणी 4 आहे. इथं कन्फ्युजन होतं, त्यामुळे ते कन्फ्युजन दूर केलं आणि उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने निवडता येईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट उत्तर आहे. खालीलपैकी कोण लोकसभेचे सभापती पद भूषवलेले होते? लक्षात ठेवा, जिथं आता पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन संदर्भ कन्फ्यूज करण्यासाठी आलेला आहे. प्रमोद महाजन कधीही सभापती म्हणून त्यांनी योगदान दिलेलं नाही. प्रणव मुखर्जी भारताचे राष्ट्रपती झाले होते, पण लोकसभेचं सभापतीपद कधीही भूषवलेलं नाही. मीरा कुमार या त्या ठिकाणी पद भूषवलेल्या महत्वाच्या पहिल्या महिला ज्या लोकसभेच्या सभापतीपदी आरूढ झाल्या होत्या. सुमित्रा महाजन, मीरा कुमार या काँग्रेसच्या युपीएच्या कालखंडामध्ये सभापती म्हणून निवडून पदावरती आल्या. सुमित्रा महाजन एनडीए ज्याला नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स यांच्या कालावधीमध्ये सभापतीपदी त्यांना येण्याची संधी मिळाली आणि म्हणून ब करेक्ट अ आणि क हा करेक्ट पर्याय तुम्ही निवडू शकता. थोडस कालावधी जर बघितलं तर मीरा कुमारींचा संदर्भ काँग्रेसची आहे, सुमित्रा महाजनचा संदर्भ बीजेपी किंवा भारतीय जनता पार्टीशी आहे. मीरा कुमार या बाबू जगजीवन राम भारताचे उपपंतप्रधान यांच्या कन्या आहेत. सुमित्रा महाजन मूळच्या महाराष्ट्रीयन, इंदोर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. 2014 ते 2019 या कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्या लोकसभेच्या सभापती होत्या ओम बिर्लांच्या पूर्वी. बघा इथं आता थोडासा संदिग्धतेचा मुद्दा येतोय. खालीलपैकी कोणते भारताचे पंतप्रधान हे राज्यसभेचे सदस्य होते? लक्षात घ्या, इथं प्रश्न ट्रिकी आहे. इंदिरा गांधी लोकसभेतून पण निवडून गेलेल्या आहेत आणि राज्यसभेतून पण निवडून गेलेले आहेत. मनमोहन सिंग 2004 ते 2014 या कालावधीमध्ये राज्यसभेचेच खासदार होते. आय के गुजराल देखील राज्यसभेचेच खासदार होते, लोकसभेवरती ते निवडून गेलेले नाहीत. HD देवेगौडा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांना पंतप्रधानपदी येण्याची संधी मिळाली. फक्त कन्फ्युजन तुमचं इंदिरा गांधींबद्दल होऊ शकतं आणि म्हणून आयोगाने नेमका कुठल्या उद्देशाने प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते भारताचे पंतप्रधान राज्यसभेचे सदस्य नव्हते, असा कदाचित प्रश्न विचारायचा असेल, असं कदाचित असू शकतं. किंवा कोण कोण राज्यसभेचे सदस्य असताना
भारताचे पंतप्रधान झाले असं जर विचारायचं असतं तर कदाचित त्यांना अ, ब, क आणि ड हे पर्याय द्यायला पाहिजे होते. कदाचित थोडंसं याबद्दल थोडीशी संदिग्धता आहे. हा प्रश्न तूर्त संदिग्ध प्रश्न म्हणून आपण बाजूला ठेवूयात. आयोग काय उत्तर देतंय याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता निश्चितच असणार आहे. म्हणून 52चं उत्तर संदिग्ध स्वरूपामध्ये असल्यामुळं आपण थोडंसं त्याला बाजूला ठेवतोय. थोडंसं 1966ला इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा राज्यसभेचे सदस्य म्हणून त्या होत्या. त्यांच्याकडे माहिती आणि नभोवाणी खात्याचा कारभार देण्यात आला होता आणि लाल बहादूर शास्त्री नंतर त्या ठिकाणी पूर्णवेळ जेव्हा पंतप्रधान त्या झाल्या तेव्हा त्या राज्यसभेला सदस्यत्व त्यांचं होतं. त्यावेळेचा हा कालखंड. 1996ला HD देवेगौडांचा, I.K. गुजराल, त्यांच्यानंतर I.K. गुजराल आणि मनमोहन सिंग 2004 ते 2014 या कालावधीमध्ये आसाम राज्यातून रिप्रेझेंटेशन करत होते मनमोहन सिंग. तर पंतप्रधान असताना I.K. गुजराल हे पंजाब मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून रिप्रेझेंटेशन त्यांचं होतं. HD देवेगौडा कर्नाटकातून राज्यसभेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निर्वाचित झाले होते. थोडंसं लॉजिकली उत्तर बघितलं तर थोडं कन्फ्युजन असल्यामुळे याचं उत्तर आपण त्या ठिकाणी तूर्त न देता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीबद्दलचा वादाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रपती आहेत. भारताच्या राष्ट्रपती पदाबद्दलचा जर वाद निर्माण झाला, इव्हन तुम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हाही शब्द तिथं जर आला तरी सुद्धा पुढच्या वेळेस कदाचित हा शब्दाच्या राष्ट्रपतीच्या ऐवजी उपराष्ट्रपती आला असेल तर काय करू शकतो आपण. लक्षात ठेवा, याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा हा भाग येतोय. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दलचे वाद सोडवण्याचे अधिकार थेटपणे सुप्रीम कोर्टाकडे जात आहेत. इथं उच्च न्यायालयाचा संबंध नाही, इथं निर्वाचन आयोगाचा संबंध नाही, इथं संसदही काही करू शकणार नाही. म्हणून उत्तर 1 आहे या प्रश्नाचं. कोणाच्या शिफारशीवरून अर्थविधेयक राज्य विधिमंडळात, इथं 2 शब्द लक्षात ठेवा, अर्थविधेयक, राज्य विधिमंडळ. या ठिकाणी काय संदर्भ आहे? राज्य विधान मंडळाचा किंवा विधिमंडळाचा संबंध येतोय. सभापती विधानसभा, वित्तमंत्री राज्याचे की मुख्यमंत्री. तर मंत्रिमंडळानं अर्थविधेयक प्रथमतः विधानसभेत मांडावं लागतं, पहिला मुद्दा. आणि मांडण्यापूर्वी संबंधित राज्याच्या राज्यपालांची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असतं. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ड हे त्याचं करेक्ट उत्तर आपल्याला सांगता येईल. 55 योग्य कथन किंवा कथने ओळखा या अर्थाने हा प्रश्न आहे. भारतीय पोस्ट ऑफिस दुरुस्ती विधेयकाबद्दलचा आहे. ग्यानी झैल सिंग हे त्या ठिकाणी राष्ट्रपती होते. आतापर्यंत पहिले राष्ट्रपती आहेत ज्यांनी पॉकेट वेटो, मर्यादित स्वरूपाच्या नकाराधिकाराचा वापर केला. इंडियन पोस्टल अमेंडमेंट बिल जेव्हा राजीव गांधी सरकारने ग्यानी झैल सिंग कडे पाठवलं राष्ट्रपती कार्यालयाकडे, जेव्हा ग्यानीजी राष्ट्रपती होते तेव्हा ग्यानी झैल सिंग यांनी त्या विधेयकावर कुठलाही निर्णय न घेता ते तसंच त्यांच्याकडे ठेवलं. त्याला ड्रॉवर स्टेज देखील म्हटलं जातं. मर्यादित स्वरूपाच्या व्हेटो, लिमिटेड व्हेटो राईटला ड्रॉवर स्टेज देखील म्हटलं जातं. याबद्दल ग्यानीजींनी पहिल्यांदा याबद्दलचा निर्णय घेतला किंवा या अधिकाराचा वापर केला असा मुद्दा, म्हणून हे बरोबर आहे. संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरता येत नाही. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयक जर संसदेनं मंजूर केलं तर राष्ट्रपतींना नकाराधिकार वापरण्याचा अधिकार नाही. म्हणून या ठिकाणी हेही विधान बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. विधान अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. पुढे योग्य कथन पुन्हा त्या ठिकाणी ओळखायचं आहे. काय आहे? राज्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांद्वारे केली जाते. राज्य निवडणूक आयोग पुन्हा एकदा घटनात्मक दर्जा 73वी घटना दुरुस्ती आहे याच्यासाठीची. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सरळ स्ट्रेट फॉरवर्ड स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत
विशेषतः 73व्या घटना दुरुस्तीशी निगडीत असणारा प्रश्न आहे. 1993 ची ही घटना दुरुस्ती आहे. पुन्हा एकदा रिपिटेशन होतंय त्याच 73व्या घटना दुरुस्तीचं. राज्य निवडणूक आयुक्ताची पदच्युती राज्यपाल करू शकतात का? तर राज्यपालांना पदावर त्या ठिकाणी नियुक्तीचा अधिकार आहे. पद आणि गोपनीयतेची ते शपथ देऊ शकतील, पण पदच्युत करण्याचा अधिकार मात्र त्या ठिकाणी संसदेकडे असतो. संसद त्यांना त्या ठिकाणी पदावरून दूर करू शकते. म्हणून हा अधिकार राज्यपालांना येत नाही. म्हणून फक्त अविधान बरोबर आहे, ब विधान चूक आहे असा त्याचा अर्थ सांगता येईल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी थोडस आपल्याला आवश्यक असणारे कलम कुठले आहेत ते बघूयात. इथे एक मुद्दा केंद्र राज्य कायदेविषयक संबंधांबद्दलचा अनुच्छेद महत्वाचा आहे. याच्याबद्दल काय कंपॅरिझन करता येईल आपल्याला हा एक मुद्दा आहे. याच्यापैकी ओळखीचं स्वरूपाचं वाटणारं कुठलं कलम तुम्हाला जास्तीत जास्त जवळचं वाटतंय बघा. इथं 248 तुम्हाला थोडस जवळचं वाटत असेल तर याच्याबद्दल काय म्हणता येईल, कायदेविषयक उर्वरित अधिकारांबद्दलची ही तरतूद आहे. याच्यापैकी कुठलंही एक जरी आपल्याला त्या ठिकाणी जवळचं वाटलं तरी सुद्धा त्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. कलम 247 मध्ये अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार त्या ठिकाणी येतोय. आणि त्यानंतर जर आपण चौथा पर्याय जर विचारात घेतला तर कलम 249 नुसार राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसूचीतील विषयाबाबत कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. पण मित्रांनो, हा तुम्ही राज्यसभेचा विशेष अधिकार, राज्यसभेच्या घटकांचा अभ्यास करताना राज्यसभेच्या विशेष अधिकारानुसार कलम 249 नुसार प्रथमतः हे विधेयक राज्यसभेत मांडावं लागतं, मंजूर करावं लागतं आणि संसदेकडे अधिकार दिले जातात की राष्ट्रहितासाठी आवश्यकतेनुसार राज्यसूचीतील एखाद्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे हँडओव्हर केला जातो. या अनुषंगाने तुम्हाला कुठलंही एक कलम जर थोडस विचारात घेऊन त्याच्याबद्दलची माहिती घेतल्यास आपल्याला याचा करेक्ट पर्याय देता येईल. बाकी कुठलंही कन्फ्युजन फार काही न करता त्या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. याच्याबद्दल थोडासा मुद्दा 2 ठिकाणी कन्फ्यूज केल्यासारखं वाटतंय, पण उत्तर अगदी तुम्हाला 2 ते 3 कलमांचा आधार घेऊनच उत्तर शोधणं गरजेचं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मंत्रिमंडळ, पुन्हा एकदा हा प्रश्न एसटीआय मध्ये मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. याच पद्धतीनं एसटीआय मुख्य परीक्षा पॉलिटी सेक्शनला आलेला प्रश्न आहे. याच पातळीवरती अशाच पद्धतीने विचारला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात पुढीलपैकी विधानं विचारात घेऊन योग्य संदर्भात योग्य पर्याय निवडा असा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला जबाबदार असतं किंवा उत्तरदायी असतं. मंत्र्याचा कार्यकाल मुख्यमंत्र्याच्या मर्जीवरती अवलंबून असतो. उदाहरणार्थ एखादा मुख्यमंत्री संबंधित मंत्र्याकडनं पद काढून घेऊ शकतं किंवा त्याच्या खात्यामध्ये बदल करू शकतं. अलीकडेच त्या ठिकाणी लक्षात आलं असेल तुम्हाला की राज्याचे कृषी मंत्री शिवसेनेचे ठाकरे गटाचे अब्दुल सत्तार होते, पण राष्ट्रवादीचा एक गट फुटल्यानंतर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली. ही मुख्यमंत्र्याच्या विशेष अधिकाराचा भाग आहे. म्हणून मंत्र्यांचं खातं किंवा कार्यकाल मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार ठरतो. मुख्यमंत्र्याने राज्यपालांना सल्ला दिल्यास मंत्र्याचं खातंही बदललं जाऊ शकतं किंवा मंत्र्याला पदावरून दूर देखील केलं जाऊ शकतं. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसारचं हा संदर्भ. तिसरा त्या ठिकाणचा पुढचा पर्याय त्या ठिकाणी आहे, मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात न्यायालय चौकशी करू शकत नाही. हा विशेष अधिकार आहे. मंत्र्यांनी राज्यपालांना सल्ला दिलेला सल्ला हा कुठल्याही न्यायालयामध्ये त्या विरोधात खटला दाखल करता येत नाही. हा मंत्रिमंडळाचा काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सचा याबद्दलचा विशेष अधिकार आहे. आणि म्हणून अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क देखील बरोबर आहे. या अर्थाने हा चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर दिला जातोय. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत? आता 2 जागा आहेत हा मुद्दा काय आहे बघा. इथं सर्व राज्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतंय की इथे राज्य कुठली दिली आहेत बघा. इथं आपल्याला साधारणतः माहिती आहे
अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जागा आहेत, गोव्यामध्ये 2 जागा आहेत, मणिपूरमध्ये 2 जागा आहेत, तर मिझोराम 1, सिक्कीम 1 आणि त्रिपुरामध्ये पुन्हा 2 जागा येतात. म्हणजेच त्या ठिकाणी अरुणाचल, गोवा, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये जागा 2 आहेत, मिझोराममध्ये नाही आणि सिक्कीममध्ये नाही. म्हणजे मिझोराममध्ये आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी 1 जागा असल्यामुळं अ, क, ब आणि फ इथं त्या ठिकाणी तुम्हाला इक्वल जागांचं डिस्ट्रीब्युशन दिसेल आणि म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असेल. कारण अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जागा आहेत, गोव्यामध्ये 2 जागा आहेत, मणिपूरमध्ये 2 जागा आहेत आणि त्रिपुरामध्ये 2 जागा आहेत. लोकसभेच्या जागा आत्ताच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती कदाचित आयोगाने हा प्रश्न त्या ठिकाणी फ्रेम केला असू शकतो. या अर्थाने पर्याय त्याचं 3 आहे. पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? आता इथे विचारात घेतला गेलेला मुद्दा बघा, बरोबर विधानं ओळखायची आहेत. अनुच्छेद 74 मंत्रिमंडळाच्या स्थापनेसंदर्भातील कलम, अनुच्छेद 75 नुसार मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाल, जबाबदाऱ्या विषयक बाबी निर्धारित केल्या जातात. तर इथं त्या ठिकाणी दिलेलं आहे अनुच्छेद 76 नुसार मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असतं. हे चुकीचं विधान आहे, कारण आपल्याला माहिती आहे की कलम 76 हे मंत्रिमंडळाशी निगडीत नसून ते कॅगशी निगडीत येतंय. थोडासा तिथं संदर्भ असल्यामुळं आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की या ठिकाणी हे बरोबर आहे विधान, हेही बरोबर आहे, पण प्रथम दर्शनी क हे चुकीचं दिसतंय. या अनुषंगाने अ आणि ब बरोबर आहे. बघूयात कलम 76 कशाबद्दल आहे. तर कलम 76 भारताच्या ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया याच्याबद्दल आहे, भारताच्या महान्यायवादीबद्दल त्या ठिकाणी रिलेटेड आहे. म्हणून कलम क्रमांक 76चा संदर्भ. 74 आणि 75 या ठिकाणी मंत्री परिषदेबद्दल आहे, म्हणून 74 आणि 75 हे योग्य आहे. तर 76 भारताचा महान्यायवादी याच्याबद्दल त्या ठिकाणी हा मुद्दा येतोय. या अनुषंगाने हा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घेता नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग बद्दलचा हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, याच्याबद्दल पुन्हा एकदा थोडंसं कन्फ्युजन आहे की याच्याबद्दलचे पर्याय देत असताना आयोगाने केंद्र व राज्य स्तरावर देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचे नियंत्रण करतो असा पर्याय दिलेला आहे. आता नियंत्रण करतो असा दिल्यामुळं क पर्याय त्या ठिकाणी थोडासा कन्फ्युजन मध्ये येतोय. तुम्ही कन्फ्युज होता, बाकीचे मुद्दे तुम्ही विचारात घ्या. देशाच्या संपूर्ण वित्तीय प्रणालीचं नियंत्रण करणं, आता हे सरकारने पैसे खर्च केल्यानंतर त्याचं ऑडिट करण्याचा अधिकार आहे. कंट्रोल आणि या अर्थाने तिथं नियंत्रण हा विषय थोडासा कन्फ्युजिंग होतोय. म्हणून याचं करेक्ट पर्याय देताना थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळं, संदिग्धता असल्यामुळं आपण या प्रश्नाचं उत्तर कुठलंही त्या ठिकाणी दिलेलं नाही. बघूयात आयोग याच्यावरती काय योग्य तो पर्याय किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न आयोगाकडनं होतोय. त्या अनुषंगाने हा प्रश्न थोडासा आपण साईडलाईन ला ठेवूयात. बघूयात आयोग काय याच्यावरती निर्णय घेता येते. पुढचा प्रश्न आहे संसदेच्या दुहेरी सदस्यत्वाबद्दल. म्हणजेच जर एखादा सदस्य जेव्हा दोन्ही सभागृहात निवडून आल्यास काय होतंय, आणि जर एखादी व्यक्ती सभागृहातील दोन्ही जागांवर निवडून आली आणि तिने जर दोन्ही पर्यायापैकी म्हणजे जुन्या सभागृहाचं सदस्यत्वाचा राजीनामा नाही दिला आणि नवीन सभागृहाचं देखील, दुसऱ्या सभागृहाचं देखील सदस्यत्व प्राप्त झालं, तर काय होत असतं याच्याबद्दलचा हा पर्याय आहे. काय होतं, विधान अ आणि ब हा जर विचार केला, जर एका सभागृहातील सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास, म्हणजे एका सभागृहातील सदस्यत्व असताना दुसऱ्या सभागृहात निवडून आल्यास त्याची पहिल्या सभागृहातील जागा ही रिकामी समजली जाते. त्या अर्थाने जर एखादी व्यक्ती सभागृहातील 2 जागांवर निवडून आली तर त्याने त्यापैकी एका जागेचा पर्याय निवडावा, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. उदाहरणार्थ, अगदी आपण उदाहरण घेऊ शकतो की नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी लोकसभेच्या वाराणसी मतदारसंघातून पण निर्वाचित झाले होते 2014च्या इलेक्शनमध्ये, आणि गुजरातमधील लोकसभेच्या देखील जागेवर ते निवडून आले होते.
त्यानंतर त्यांनी गुजरातमधील लोकसभेच्या सदस्यत्वाचा त्याचा मतदारसंघाच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि वाराणसीच्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कंटिन्यू ठेवलं आणि म्हणून त्यांनी दोन्हीपैकी एकाचा राजीनामा दिला. तसं नाही केल्यास दोन्ही त्या ठिकाणी रिक्त समजलं जातं. म्हणून या ठिकाणी या अर्थाने अ आणि ब हे दोन्ही पर्याय किंवा विधानं बरोबर आहेत या अर्थाने. म्हणून हा मुद्दा इथं विचारात घेतला गेला पाहिजे. या अर्थाने हे दोन्ही विधानं थोडीशी विचारात घ्यावी लागेल. थोडं कन्फ्युजिंग वाटतंय, पण तरी देखील हे उदाहरण आपण नरेंद्र मोदींचं 2014चं एकाच वेळी 2 लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचं उदाहरण अधिक प्रश्न समजण्यासाठी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात कोणते विधाने बरोबर आहेत याबद्दलचा हा प्रश्न आहे. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा. असल्यास त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास तो पात्र असावा का? तर पात्र असावा, पण जर सदस्य असल्यास पद ग्रहण करण्यापूर्वी त्यांनी त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणं बंधनकारक स्वरूपाचं आहे. म्हणून पात्र असावा का असावा, पण प्रत्यक्षात सभासद असावा का तर नसावा. जर राष्ट्रपती पदावरती निवडून आल्यास त्यांनी संबंधित सभागृहांचं पूर्वीचं सदस्यत्व राजीनामा देणं अपेक्षित आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तो भारताचा नागरिक असावा का? आता क्लिअरच टायटल आहे, भारताचा नागरिक तर असणं गरजेचं आहे. इथं क नाही, त्याच्यामुळं हे पण पर्याय नाही. इथं क नाही म्हणून हा पर्याय नाही. इथं क नाही म्हणून हा पर्याय नाही. इथं क आहे म्हणून हा करेक्ट पर्याय एकाच शब्दाच्या आधारे तुम्ही घेऊ शकता. खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये आहे? आता हा मुद्दा परत कन्फ्युजिंग आहे, कारण आयोगाने जम्मू काश्मीर बद्दल त्या ठिकाणी परत वादाचा मुद्दा होतोय. जर क पर्याय आपण बघितला तर क तुम्हाला त्या ठिकाणी जर दिसतंय तर इथं थोडासा क पर्याय इथं पण दिलाय, इथं पण दिलाय आणि या ठिकाणी पण क पर्याय दिलेला आहे. फक्त हा मुद्दा बघा, केंद्रशासित प्रदेश आणि राज्यसभेतील जागा. आता केंद्रशासित प्रदेश जो आहे त्यांच्याकडे विधानसभा असणं गरजेचं आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा होती, पण 2019 मध्ये जम्मू काश्मीरचं विधानसभा कंटिन्युएशन मध्ये राहिलेली नाही, कारण 370वा कलम रद्द केलंय. मग या पार्श्वभूमीवरती कलम क्रमांक 370 रद्द केला असेल तर त्या राज्याची विधानसभा सदस्य राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व पाठवण्याची क्षमता आपोआप संपुष्टात येईल. उदाहरण तुम्ही घेऊ शकता, त्या ठिकाणी गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरचे राज्यसभेचे सदस्य होते आणि राज्यसभेचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते पण होते. पण जम्मू काश्मीरची विधानसभा बरखास्त केल्यामुळं राज्यसभेतलं जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व आपोआप संपुष्टात आलंय. म्हणून याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळं आपण हा मुद्दा थोडासा हा प्रश्न देखील बाजूला ठेवूयात की कन्फ्युजन असल्यामुळंच. आता इथं हा मुद्दा पुन्हा एकदा फॅक्च्युअल डेटा ओरिएंटेड आहे. एक्झॅक्टली याच्याबद्दल कुठलंही ठोस असं संदर्भ साहित्य मिळत नसल्यामुळं हा प्रश्न आपण त्या ठिकाणी बाजूला ठेवतोय. कारण राज्यसूचीतील विषयाबद्दल कायदा करण्याबाबत हा ठराव मंजुरीबद्दलचा मुद्दा आहे. म्हणून याच्याबद्दल ठोस कुठलाही संदर्भ सध्या तरी आपल्याकडे नसल्यामुळं या प्रश्नाचं आपण थोडंसं उत्तर संदिग्ध म्हणून बाजूला ठेवतोय. आयोग काय उत्तर देतंय हे आपण त्या ठिकाणी प्रतीक्षित आहोत त्याच्या. आता या ठिकाणी लोकसभा सभापती आणि कार्यकालाबद्दलचा मुद्दा जर विचारात घेतला तर आपल्याला स्पष्टीकरण देताना थोडासा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की इथं बघा, सिरीज मध्ये जर विचारलं, पी.ए. संगमा यांचा 1 नंबरचा कालावधी आहे. याच्यामध्ये सगळ्यात सिनियर मोस्ट कालावधी पी.ए. संगमांचा आहे. म्हणून 1996 ते 98 त्या ठिकाणी होते. आताच आपण बघितलं 2014 ते 19 NDA 2च्या कालावधीमध्ये यांच्याकडे सभापती पद होतं. या अर्थाने D1
D1 मध्ये हा आणि हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी बघावा लागेल. इथं PS संगमांचा कालावधी 1996 ते 98 हा जर त्या ठिकाणी B4 जर त्या ठिकाणी गेला तर हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर येईल. सुमित्रा महाजनचा आत्ताच संदर्भ बघितला 2014 ते 19 हा कालखंड आहे. इथं कन्फ्युजन दोन ठिकाणी समान पर्याय दिल्यामुळे येऊ शकतं. दुसरा मुद्दा पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण PS संगमांचा घेऊ शकतो किंवा महाराष्ट्रातील असल्यामुळं आपण मनोहर जोशींचा संदर्भ घेऊ शकतो. तुम्हाला कल्पना आहे का 2002 ते 2004 GMC बालयोगी हे त्या ठिकाणी लोकसभेचे सभापती होते. आंध्र प्रदेशातून येत होते, अविभाजित आंध्र प्रदेशातून. त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन खासदार असणारे मनोहर जोशी त्या ठिकाणी काय झाले, सभापती झाले. म्हणून हा पर्याय त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 वरती येतोय. पुढे तोच कालावधी आपण त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन मध्ये घेतलेला आहे. ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानामध्ये स्वीकारली जाते. आता याच्यावरती पुन्हा कन्फ्युजन येतंय की कुठल्या बाबी घेतल्या जातात आणि कुठल्या बाबी घेतल्या गेलेल्या नाहीत. बघा इथं पुन्हा कन्फ्युजन आल्यामुळं याच्याबद्दलचा पर्याय आपण थेटपणे न देता हाही प्रश्न संदिग्ध म्हणून थोडंसं बाजूला ठेवतोय. कारण पुन्हा या ठिकाणी काही बाबी संसदीय वर्चस्वाचा मुद्दा येतोय. पुन्हा हाही मुद्दा सामूहिक उत्तरदायित्वाचं तत्व हाही मुद्दा विचारात घेतला जातोय आणि म्हणून आयोग काय उत्तर देईल याच्याबद्दल थोडीशी योग्य तो संदर्भ आपल्याला सध्या तरी त्या ठिकाणी देता येणार नाही. म्हणून संदर्भ थोडासा नसल्यामुळं आपण याही प्रश्नाला संदिग्ध म्हणून थोडंसं साईडलाईन करतोय. आता भारतातील सर्वोच्च कायदा अधिकारी कोणाला म्हटलं जातं. पुन्हा एकदा हा प्रश्न बघा, भारताचा महान्यायवादी. आत्ताच कलम क्रमांक 76चा मुद्दा आपल्याला विचारात घेतलाय. मागच्याच प्रश्नामध्ये त्यांनी म्हणजे भारताच्या महान्यायवादीवरती 2 प्रश्न, एक डायरेक्टली एक इनडायरेक्टली विचारला त्यांनी. कलम क्रमांक 76 ज्याला लक्षात आहे त्याला परत उत्तर देता येईल आपल्याला. भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजेच केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये तो त्या ठिकाणी बाजू मांडत असतो. केंद्र सरकारच्या सर्व अधिकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व केसेसमध्ये केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून भारताचा महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया त्या ठिकाणी उपस्थित राहतो. कलम क्रमांक 76 राज्यघटनेतील जे आहे ते भारताच्या महान्यायवादीशी संबंधित आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी तिथं संदर्भ जर लक्षात आला तर आपल्याला याचं करेक्ट उत्तर देता येईल. कायदा व न्यायमंत्री हे पदाधिकारी आहेत. भारताचे सरन्यायमूर्ती न्यायालयीन प्रक्रियेचे सर्वोच्च त्या ठिकाणी शीर्षस्थानी बसणारं सरन्यायाधीश आहेत. महाधिवक्ता हा राज्याच्या अधिकार क्षेत्रातील भाग येतोय. इथं केंद्र सरकारच्या पातळीवरती प्रश्न विचारल्यामुळं भारताचा महान्यायवादी हे त्याचं करेक्ट उत्तर आपल्याला देता येईल. लोकसभेचा प्रोटेम स्पीकर. पुन्हा एकदा प्रोटेम स्पीकर ही संकल्पना फ्रान्स या देशावरून आपण घेतलेली आहे. थोडासा जर संदर्भ थोडा तो विचारात घेतला तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय देता येईल. योग्य कथने ओळखायचे आहेत आपल्याला. कुठलं कथन? पंतप्रधान हे लोकसभेच्या सदस्याला प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त करतात. आता पंतप्रधान नियुक्त करण्याचा संबंधच येत नाही कारण अजून लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची निवडणूक झालेली आहे पण बैठक झालेली नाही. त्यामुळे पंतप्रधान निवडायचा विषयच येत नाही. म्हणून हा अधिकार राष्ट्रपतीकडे जातोय. तुम्ही फ्रान्स या देशाची राज्यघटनेवरून आपण प्रोटेम स्पीकर नावाची संकल्पना घेतलेली आहे. म्हणून राष्ट्रपती लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांमधून एकाची प्रोटेम स्पीकरपदी निवड करतात, पंतप्रधान नाही. या अनुषंगाने हा इलिमिनेट झालाय. प्रोटेम स्पीकरला अध्यक्षांचे पूर्ण अधिकार वापरता येतात का? हो. प्रोटेम स्पीकर कधी नियुक्त केला जातो? लोकसभेच्या पहिल्याच बैठकीचं म्हणजे नवनिर्वाचित सदस्य लोकसभेमध्ये निवडून आलेत, त्यांची पहिली सभा राष्ट्रपतींद्वारे बोलवली जाते आणि मग ज्येष्ठता क्रमाच्या अनुषंगाने राष्ट्रपती नवनिर्वाचित सदस्यांमधून एकाची प्रोटेम स्पीकरपदी निवड करतात, त्या नियुक्ती करतात या अर्थाने. म्हणून ब आणि क हा करेक्ट पर्याय येतोय, अ हा चुकीचा पर्याय आहे. इलिमिनेशन टेक्निकने देखील तुम्ही याचं उत्तर योग्य पद्धतीने घेऊ शकता. महाराष्ट्र राज्यात किती लोकसंख्या असलेल्या नगर परिषदेचे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांकडे वळालेला हा सेक्शन आहे. महानगरपालिकेत रूपांतर करता येतं
आता यासाठी एक मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की नगर परिषदांची रचना आणि अधिकार हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घ्यावा. मुळामध्ये नगर परिषदांची रचना जर लक्षात आली असेल तर बघा, साधारणतः क वर्ग नगर परिषद, ब वर्ग नगर परिषद आणि अ वर्ग नगर परिषद ही रचना असते. 40,000 ते 1,00,000 जर त्या ठिकाणी सदस्य लोकसंख्या असेल तर ती ब वर्ग होते. इथं लोकसंख्या 40,000पेक्षा कमी असेल तर ती क वर्ग असते. आणि इथं जी नगर परिषद 1,00,000 लोकसंख्येपेक्षा अधिक असेल तर ती अ वर्ग नगर परिषद जाते. मग या अनुषंगाने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल, किती लोकसंख्या असलेल्या नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर करता येते. या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचा पर्याय त्या ठिकाणी बघा, 3,00,000पेक्षा जास्त म्हणजे महानगरपालिकेची साधारणतः स्थापनेबद्दलचा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर काय घेतला जातो. इथं ही रचना आपल्याला समजून घ्यावी लागेल. अ वर्ग नगर परिषद, ब वर्ग नगर परिषद आणि क वर्ग नगर परिषद या पद्धतीने 1,00,000पेक्षा जास्त आहे पण 3,00,000च्या आत असेल तर याचा पर्याय आपल्याला देता येईल. म्हणून 3,00,000पेक्षा जास्त जर लोकसंख्या झाली, 3,00,000पर्यंत असेल तर नगर परिषद असू शकते. म्हणजे 1,00,000 ते 3,00,000च्या मध्ये 1,00,000पेक्षा जास्त आहे पण 3,00,000पेक्षा कमी आहे तर अ वर्ग नगर परिषद असते. पण ज्या नगर परिषदेची लोकसंख्या 3,00,000पेक्षा अधिक जाते तिथं मात्र आपल्याला त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करता येते, रूपांतर करता येते. हा प्रश्न अलीकडेच त्या ठिकाणी प्रश्न आत्ताच 2023ला कुठल्या नगर परिषदेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालंय. मराठवाड्यातील जालना ही नगर परिषद त्या ठिकाणी आहे जिचं अगदी अलीकडे महानगरपालिकेत रूपांतर झालेलं आहे. या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर या पद्धतीने द्यावे लागेल. 73वी घटना दुरुस्ती महत्वपूर्ण का समजली जाते. पुन्हा 73वी घटना दुरुस्ती आहे, 1993ची घटना दुरुस्ती आहे. या अनुषंगाने काय उत्तर येतंय बघा, पंचायत राज व्यवस्था आणि लोकशाही विकेंद्रीकरणाची संकल्पना मजबूत करण्यासाठी ही आहे का. दादरा नगर हवेलीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आणि 73व्या घटना दुरुस्तीचा संबंध नाही. पक्षांतरबंदी कायदा हा राजीव गांधी सरकारच्या काळात 1984-85ला झालेला असल्यामुळं इथंही 1993चा संबंध येत नाही. पुन्हा एकदा मतदाराचं वय 21 वरून 18 करून ही भूमिका पुन्हा एकदा राजीव गांधी सरकारने घेतलेली आहे. 1986-87ला ही प्रक्रिया सुरू झालेली होती. त्यामुळे पुन्हा 1993 पूर्वीची स्थिती आहे. म्हणून हाही पर्याय इलिमिनेट करू शकता तुम्ही. आणि म्हणून फक्त ब हे करेक्ट उत्तर आपल्याला देता येऊ शकतं. पंचायत राज व्यवस्था आणि लोकशाही बळकटीकरण याशी निगडीत, मजबूतीकरणाशी निगडीत ही घटना दुरुस्ती आहे. या अनुषंगाने त्या ठिकाणी ब पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे असं म्हणू शकतो आपण. महाराष्ट्र शासनाने जल स्वराज्य योजना, आता थोडासा करंट अफेअर्सशी रिलेटेड मुद्दा आहे मित्रांनो. हा जल स्वराज्य योजना काय आहे हा थोडासा समजून घेण्याचा भाग आहे. मुळामध्ये जल स्वराज्य योजना 2003 मध्ये लागू केली होती. 2003 मध्ये वर्ल्ड बँकेच्या मदतीने ही योजना सुरू झाली होती. साधारणतः महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांमध्ये याच्याबद्दलची ही योजना लागू केली होती. 26 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली होती 2003 मध्ये जागतिक बँकेच्या सहकार्याने. त्याला नाव गेलं होतं जल स्वराज्य योजना. याचा मूळ उद्देश होता की हर घर जल ही संकल्पना तेव्हापासून सुरू केली होती. साधारणतः प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पुरवठा करणं, साधारणतः स्वच्छ जल पुरवठा योजनेच्या पार्श्वभूमीवरती ही संकल्पना लागू केली होती. पण अलीकडेच याला नवीन प्रारूप देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण अनुषंगाने प्रश्न विचारला होता म्हणून हा संदर्भ थोडासा लक्षात घ्या. जल स्वराज्य योजना 2003ची आहे, स्वच्छ पाणी पुरवठ्याशी संबंधित आहे, जागतिक बँकेच्या मदतीनं आपण सुरू केली होती. म्हणून महाराष्ट्र शासनाची ही योजना 2003ची आहे. या अनुषंगाने फक्त ड हा त्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची पुन्हा निगडीत आहे. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या आहेत. ऑब्विसली
ग्रामपंचायत आहे का याच्यात? नाही. पंचायत समिती आहे का? नाही. जिल्हा परिषद आहे का? नाही. मग काय आहे? नगरपंचायत आहे का? हो आहे. नगर परिषद आहे का? हो आहे. महानगरपालिका येत आहेत का? हो. तर छावणी किंवा कटक मंडळ जरी संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असल्या तरी सुद्धा या ग्रामीण भागात नसतात. ही स्वतंत्र प्रावधान त्या ठिकाणी केलं जातं. या अनुषंगाने तो प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून इथं अ, ब, क, ड या अर्थाने पर्याय क्रमांक 3 आपल्याला देता येईल. महाराष्ट्रातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या शहरी. ग्रामीण भागामध्ये कटक मंडळ नसतात, त्या अर्थाने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा तो एक भाग आहे. या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. पुढे, राज्य मंत्रिमंडळात पंचायत राज विषयक मंत्री असावा. पुन्हा या ठिकाणी समित्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशोक मेहता समिती त्या ठिकाणी जी होती ती बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशींवर साधारणतः 20 वर्ष झाली होती. या अनुषंगाने 1977 मध्ये समितीची स्थापना मोरारजीभाई सरकारच्या कालावधीमध्ये झाली होती आणि अशोक मेहता समितीने प्रत्येक राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पंचायती राज विषयक मंत्री असावा अशी शिफारस केली होती. साधारणतः 132 शिफारशी या अशोक मेहता समितीने दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवरती हे थेट उत्तर आहे. म्हणून हा मुद्दा त्या ठिकाणी सरळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निगडीत असणारी बाब. छावणी मंडळ, आता छावणी मंडळ विषयक जरी ही तरतूद याच्याशी निगडीत आहे, रचना कार्यपद्धतीबद्दलचा हा मुद्दा पुन्हा विचारला गेलेला आहे. अधिकार कोणाला आहे या अनुषंगाने त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. इथं छावणी हा केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील भाग येतोय, कारण याच्याबद्दल कटक मंडळ विषयक मूळ कायदा जो 1904 ला करण्यात आला होता त्याच्यामध्ये सुधारणा करणारा आत्ता त्या ठिकाणचा कायदा केंद्र सरकारने केलाय. कटक मंडळ 62 कटक मंडळ देशभरात आहेत, त्यापैकी काही कटक मंडळ महाराष्ट्रात येतात. म्हणून केंद्र सरकारचा अखत्यारातील विषय येतोय. राज्य सरकार याच्याबद्दल कायदा करू शकत नाही. या अर्थाने इथे पर्याय क्रमांक 2 फक्त अ म्हणजे याच्यामध्ये केंद्र सरकार नवीन कटक मंडळ स्थापन करण्याबाबत किंवा त्याच्या रचनेबद्दलचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. म्हणून फक्त अ हे बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर आहे. हा मुद्दा सहसा त्या ठिकाणी अनअटेम्प्टेड फॉर्मॅटमध्ये ठेवणं जास्त गरजेचं आहे, कारण याच्याबद्दलचं कन्फ्युजन आहे. उपकलमांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तरी सुद्धा याचं एक्सप्लेनेशन करायचं असेल तर याच्याबद्दल डायरेक्टली उत्तरापर्यंत जर गेलं तर हा पर्याय क्रमांक 4 आहे हे लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला सहसा याच्याबद्दल करेक्ट पर्याय येणं शक्यता कमी आहे. साधारणतः बऱ्याच जणांनी तुम्ही हा अनअटेम्प्टेड फॉर्मॅटमध्ये ठेवलेला प्रश्न असू शकतो कदाचित. बघा, तरी 243 नगरपालिका स्थापनेबद्दलची तरतूद, 243 नगरपालिकेची रचना, 243 वॉर्ड समितीची स्थापना किंवा बद्दल, 243 नगरपालिकेचा कालावधी बद्दलची तरतूद आहे. म्हणजे पुन्हा याच्याशी निगडीत तुमचं कलम क्रमांक 243 आहे. याच्याशी निगडीत असणारी 74वी घटना दुरुस्ती या ठिकाणी आवश्यक आहे आणि यातील उपकलमांबद्दलची ही समितीची बद्दलची किंवा कालावधी, रचना, स्थापनेबद्दलची, नगरपालिकेबद्दलची विशेष बाब आहे. म्हणून हा प्रश्न थोडासा अवघड सदरामध्ये मोडतोय. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अटेम्प्ट केला नसेल अशी शक्यता आहे, कारण चुकण्याची दाट शक्यता असणारा हा प्रश्न आहे. आता इथं खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा नाही असणारी कुठले आहेत? करे तर महसूल मिळतोय का? हो. नगरपालिकेला करे तर पाणी पुरवठ्याबद्दल असेल किंवा इतर याबद्दलचा आहे. स्थानिक पातळीवरती काही कर त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकार कक्षामध्ये येत आहेत का? केंद्र व राज्य सरकारद्वारे अनुदान मिळत आहेत का? हो. वस्तू व सेवा कर जीएसटी, स्ट्रेट अवे जीएसटी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. परिणामी हा नगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही. म्हणून नाही या अनुषंगाने हा प्रश्न बघा. म्हणून अ वगळता त्या ठिकाणी याचं करेक्ट म्हणजे जीएसटी हा अधिकार क्षेत्राचा भाग नाही. ब आहे का? क आहे का? ड आहे का? म्हणून अ नाही.
अ नाही, म्हणून उत्तर क्रमांक 1 हे करेक्ट उत्तर आपल्याला देता येईल. इथं इलिमिनेशन टेक्निकनीच उत्तराकडे जाता येतं. महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या स्थापनेबद्दलचा मुद्दा येतोय पुन्हा. त्या ठिकाणी त्यातल्या त्यात पनवेल महानगरपालिका अगदी अलीकडे स्थापन झालेली आहे. याच्याबद्दल थोडासा पुन्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. स्थापनेबद्दलचं जर हा प्रश्न आहे, नगरपालिकांच्या स्थापना वर्ष आणि स्थापनेबद्दलच्या तरतुदी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थापना 1982 ला झालेली आहे. नवी मुंबईची स्थापना 1992 ला झाली आहे. तर उल्हासनगर नगर परिषद 1998 ला. अगदी अलीकडे स्थापन झालेली महानगरपालिका म्हणजे त्यातल्या त्यात अलीकडे ही पनवेल महानगरपालिका आहे. स्थापना वर्षाशी निगडीत असणारा हा प्रश्न त्या ठिकाणी दिला आहे. भारतातील राज्यघटनेच्या 11व्या अनुसूची. आता काही पुस्तकामध्ये 11व्या अनुसूचीला परिशिष्ट, अनुसूचीच्या जागी परिशिष्ट हा देखील पर्याय दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश होतो? 11वं परिशिष्ट कशाबद्दल आहे? शपथांचा भाग येत नाही, परिशिष्ट क्रमांक 3चा भाग आहे. जागांच्या वाटणीबद्दलचा मुद्दा येत नाही, कारण जागांची वाटणी परिशिष्ट क्रमांक 4चा भाग आहे. पक्षांतर बंदी हा अपात्रबद्दलचा हा परिशिष्ट क्रमांक 10चा भाग आहे. पंचायतीचे अधिकार आणि प्राधिकार जबाबदाऱ्या ह्या 11व्या परिशिष्टाचा भाग आहे. याच्याशी निगडीत 1993ची 73वी घटना दुरुस्ती आहे. म्हणून इलिमिनेशन टेक्निकनी आपण डायरेक्टली त्या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. या अर्थाने पंचायतीचे अधिकार आणि याबद्दलच्या प्राधिकाराविषयक जबाबदाऱ्या. जिल्हा परिषदेबद्दल विचारात घेतलेल्या बाबी काय आहेत बघा. एखादा जिल्हा परिषद सदस्य गैरवर्तवणुकीमुळे 2/3 उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांनी बहुमताने गैरवर्तणुकीसाठी एखाद्या सदस्याला पदमुक्त केलं जाऊ शकतं का? तर हो, केलं जाऊ शकतं. साधारणतः एखादा जिल्हा परिषद सदस्य विना परवानगी, जिल्हा परिषद अध्यक्ष ना परवानगी न घेता सलग 6 महिने त्या अर्थाने बैठकींना ऍब्सेन्स राहिल्यात, अनुपस्थित राहिल्यास त्यांचं देखील पद रद्द केलं जाऊ शकतं. या अनुषंगाने दोन्ही विधानं बरोबर आहेत. 2/3 बहुमताने गैरवर्तणुकीसाठी पदमुक्त केलं जाऊ शकतं का? तर हो. विना परवानगी सलग 6 महिने बैठकांना अनुपस्थित राहिल्यास पदावरनं दूर केलं जाऊ शकतं का? हो. या अर्थाने दोन्ही विधाने बरोबर आहेत. क वर्ग नगर परिषदेबाबत किमान आणि कमाल सदस्य संख्या. आता याच्यामध्ये किमान आणि कमाल सदस्य संख्या समजून घ्यायची असेल तर आपल्याला एकूण रचना जर बघितली, क वर्ग नगर परिषद तयार होत असताना इथे किमान 17 ते कमाल 23 ही त्या ठिकाणी सदस्य संख्या आहे. क वर्ग नगर परिषद असा पर्टिक्युलरली उल्लेख केल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. म्हणून ह्याची पर्याय क्रमांक 1 फक्त अ त्या अर्थाने बरोबर पर्याय आहे. किमान 17 ते 23. याची जर अधिक सखोलपणे तपासणी केली तर क वर्ग नगर परिषदेची सदस्य संख्या किमान 17 ते 23, ब वर्ग नगर परिषद 24 ते 37 आणि अ वर्ग नगर परिषद ही 38 ते 65 या पातळीवरती सदस्य संख्या आहे, किमान ते कमाल. या अनुषंगाने हा प्रश्न क वर्ग नगर परिषदेची सदस्य संख्या किमान 17 ते कमाल 23 असेल. जेव्हा सदस्य संख्या 23च्या पुढे गेली तर ब वर्ग 24 ते 37 दरम्यान मध्ये जाते. तर 38 ते 65 सदस्य संख्या असेल तर ती नगर परिषद तुमची अ वर्ग नगर परिषद असेल. अशाबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. आता त्यानंतर पुढची विधानं विचारात घ्या. देशात म्हणजे 2019 मध्ये 62 छावणी किंवा कटक मंडळ अस्तित्वात आहेत. भारतात 3 प्रकारात विभागले गेलेले आहेत का? मग कशाच्या आधारे केलं जातं? संरक्षण मंत्रालयाद्वारे विस्तार आहे का? त्या ठिकाणी संबंधित कटक मंडळातील समाविष्ट करण्यात लोकसंख्या आहे का? भौगोलिक विस्तार आहे का? वगैरे वगैरे. या अर्थाने निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो. बरोबर आहे. 62 कटक मंडळ अस्तित्वात आहेत, मान्य. त्या ठिकाणचा प्रमुख सैनिकी अधिकारी, छावणीचा प्रमुख जो लष्करी अधिकारी असतो तो कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. परंतु हे वर्गीकरण मात्र या ठिकाणी 3 प्रकारात केलं जात नाही. तर याचं वर्गीकरणाची पद्धत याहीपेक्षा वेगळी आहे. इलिमिनेशन टेक्निकने या ठिकाणी जर आपण गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 आपल्याला जास्त जवळचा जातोय. 62 कटक मंडळ आहेत का? हो आहे.
निर्वाचित सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे का? हो आहे. आणि छावणीचा प्रमुख सैनिकी अधिकारी किंवा लष्करी अधिकारी हा छावणीचा किंवा कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या अनुषंगाने उत्तर 2 हे बरोबर पर्याय आपल्याला घेता येईल. पुढे 74व्या घटना दुरुस्तीचा पुन्हा एकदा संदर्भ येतोय. ही स्थानिक स्वराज्य संस्था शहराशी निगडीत आहे. यामुळे 12वं परिशिष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. परिशिष्ट क्रमांक 12 हे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर कोणत्या बाबी समाविष्ट आहेत. आता समाविष्ट असणाऱ्या बाबी कुठल्या आहेत बघा, त्यानंतर समाविष्ट नाहीत त्या बाबी बघता येईल. वित्त आयोगाला म्हणजे इथं वित्त आयोग हा राज्य वित्त आयोगाबद्दलच्या तरतुदी आहेत. आयोगाने याच्याबद्दलचं थोडंसं क्लिअर स्टेटमेंट देणं आवश्यक होतं, पण थोडंसं कन्फ्युज करण्यासाठीच कदाचित फक्त वित्त आयोगाचा उल्लेख केलाय. राज्य वित्त आयोग थोडासा असा कन्सिडरेबल तुम्ही केलात तर याचा पर्याय योग्य पद्धतीने येऊ शकतो. जिल्हा नियोजन समिती, अलीकडेच पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या हा वादाचा विषय होतोय. खास करून त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या नियुक्त्यांबद्दलचा हा राजकीय वाद अलीकडे मोठ्या प्रमाणावरती पुढे आलेला दिसतोय. याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. महानगर नियोजनाबाबतच्या समित्या, उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिकेशी निगडीत, कार्यक्षेत्राशी निगडीत नियोजनाबद्दलची समिती MMRDA असेल, PMRDA असतील वगैरे या बाबी आहेत. या 74व्या घटना दुरुस्तीशी निगडीत आहेत. जिल्हा नियोजन समितीबद्दल पालकमंत्र्याच्या माध्यमातून ही नियोजन समिती कामकाज करेल. राज्यस्तरीय राज्य वित्त आयोगाच्या घटनात्मक दर्जा प्रदान करणं हे देखील 74व्या घटना दुरुस्तीचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य मानलं जाईल. महानगरांच्या बाबत, नियोजनाच्या बाबत त्या ठिकाणी जिल्हास्तरीय नियोजन आणि विशेषतः जिल्ह्यातील महानगरांबद्दलच्या नियोजनाबद्दलची वेगळी तरतूद हे 74व्या घटना दुरुस्तीचं वैशिष्ट्य म्हणलं जाईल. या अनुषंगाने याचं अ, ब आणि क हे बरोबर पर्याय आपल्याला दिसून येतील. त्यानंतरचा हा प्रश्न आपण पुढचा 85वा प्रश्न आहे. 73वी घटना दुरुस्ती पुढीपैकी कोणत्या राज्यांना लागू नाही. आता लागू नाही हा घटक जर बघितला तर आपल्याला असं लक्षात येतंय ही विशेष बाब आहे. जम्मू काश्मीर 370व्या कलमामुळे ऑलरेडी त्याला विशेष दर्जा दिला होता, त्यामुळे त्याला लागू नाही. नागालँड हा नागाबहुल जमातींचा हा जनजातीचा प्रदेश आहे, याला लागू नसणारा होता. मिझो याच्यामध्ये मिझो जनजातींचा संदर्भ येतोय म्हणून मिझोरामला देखील विशेष दर्जा दिलेला होता. मेघालय, गारो आणि खासी हा जनजातीचा प्रदेश आहे, त्याच्यासाठी वेगळी तरतूद स्पेशल डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन पद्धत लागू करण्यात आलेली आहे. यामुळे नागालँड घ्या, मेघालय घ्या, मिझोराम हे डायरेक्टली त्या ठिकाणी आपल्याला ईशान्येकडच्या राज्यांचा संदर्भ घेऊन इलिमिनेशन टेक्निकने जावं लागेल. जम्मू काश्मीर कलम क्रमांक 370 अस्तित्वात असल्यामुळं त्याला विशेष तरतूद होती आणि म्हणून याचा पर्याय अ, ब, क आणि ड यांना या ठिकाणी 73वी घटना दुरुस्ती लागू होत नाही. याच्याबद्दलचा हा पर्याय आहे. म्हणून करेक्ट उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे. आता लोक अदालतीचा विषय येतोय. लोक अदालतीचा डायरेक्टली प्रश्न कसा विचारलेला बघा. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 हा डायरेक्टली डेटा ओरिएंटेड क्वेश्चनिंग आहे. लोक अदालती म्हणजे काय तर खटले जे पेंडिंग खटले आहेत ते त्या ठिकाणी सोडवण्यासाठी लोक अदालत ही संकल्पना 1987च्या विधी सेवा प्राधिकरण कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात येते. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि स्थानिक पातळीवरतील न्यायपालिकेतील त्या ठिकाणी वाढती संख्या विचारात घेता कमीत कमी स्थानिक पातळीवरती असणारे खटले देखील निपटारा करण्यासाठी 1987च्या या कायद्यानुसार लोक अदालतीची स्थापना करण्यात आलेली आहे. डेटा ओरिएंटेड क्वेश्चनिंग आहे. दिवाणी प्रक्रिया संहिताचा काही संबंध येत नाही. मानव अधिकार म्हणजे मानवी हक्क अधिनियम 1993चा त्याचा संदर्भ येत नाही. CRPC ऍक्ट 1973 याचा संदर्भ येत नाही. म्हणून विधी सेवा प्राधिकरण लोक अदालती ही प्राधिकरणाच्या या कायद्यानुसार अस्तित्वात आलेली आहे. आता हा मुद्दा देखील समग्र न्यायाचा अधिकार हा थोडासा कन्फ्यूज करणारा मुद्दा आहे. इथं नेमकं समग्र अधिकार वापरताना सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दल या ठिकाणी दिलेल्या बाबी आहेत. इथं थोडंसं कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे. म्हणून याचा योग्य पर्याय आयोग काय देतोय याच्यासाठी थोडंसं आपण वाट पाहिल्यास उत्तम होईल. कन्फ्यूज त्या ठिकाणी थोडेसे पर्याय आहेत म्हणून आपण
रिस्क न घेता कदाचित मेजॉरिटी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनअटेम्प्टेड फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन सोडलेला असेल अशी शक्यता आहे, आणि सोडणंच जास्त योग्य आहे, कारण एक्झॅक्टली सक्षम असं संदर्भ साहित्य या प्रश्नाबद्दल उपलब्ध होत नाही. म्हणून बघूयात आयोग काय उत्तर देतंय याबद्दल. आता इथे जो मुद्दा आहे, संसद 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांकरता संयुक्त उच्च न्यायालयाची स्थापना करू शकतं का? तर याच्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता याचा काही सीपीसीचा काही उल्लेख नाही, राष्ट्रपतींच्या अधिकाराद्वारे याबद्दल करता येणार आहे का? नाही. सीआरपीसी कायद्याचा याच्याबद्दलचा संदर्भ नाही. घटना दुरुस्तीद्वारे आपण भारताच्या संविधानामध्येच आपण रचनात्मक बदल केलाय. जो संसद हा अधिकार दिला जातो, भारताचं संविधान संसदेला अधिकार देतं 2 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांकरता संयुक्त उच्च न्यायालयाची तरतूद. आता उदाहरणार्थ बॉम्बे हायकोर्टाचंच उदाहरण घ्या तुम्ही. बॉम्बे हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, दादरा नगर हवेली, दीव व दमण त्या ठिकाणी हे अधिकार क्षेत्राचा भाग येतोय. हा याबद्दलचा भारताच्या संविधानामध्ये केलेल्या बदलानुसार अधिकार प्राप्त झालेला आहे. हा करेक्ट पर्याय त्या ठिकाणी आपण देऊ शकतो, भारताच्या संविधानानुसार. या अर्थाने हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात. इथं रिट ज्युरिडिक्शनचा विषय येतोय. हा प्रश्न एसटीआय मुख्य परीक्षेला पॉलिटी सेक्शन मध्ये पण याबद्दलचे प्रश्न आले होते. रिट ज्युरिडिक्शन, हेबियस कॉर्पस, एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दलचा हा मुद्दा येतोय. बेकायदेशीररित्या अटक टाळणे आणि केलेल्या अटकेबद्दल पोलिसांची जबाबदारी निश्चित करतंय. भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम क्रमांक 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार येतोय. म्हणून हेबियस कॉर्पस, टू हॅव अ बॉडी. हेबियस कॉर्पस ह्या लॅटिन भाषेतील शब्दाचा अर्थ आहे टू हॅव अ बॉडी. ज्याला अटकेत टाकला आहे त्याला आमच्या समोर हजर करा. या अनुषंगाने हे व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीला गैरमार्गाने खाजगी अथवा सरकारी संरक्षणामधून किंवा अटकेतून मुक्तता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ते कारण त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. न्यायपालिकेला हा अधिकार आहे. राज्यघटनेतील कलम 32 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हा अधिकार आहे. म्हणून याच्याबद्दलचं करेक्ट उत्तर हेबियस कॉर्पस हे आहे. इथे त्या ठिकाणी बघा पुन्हा एकदा कलमाचा मुद्दा येतोय. आता इथे हा प्रश्न सहजासहजी डायरेक्टली सोडवता येणं थोडंसं अशक्य आहे. तरी देखील या ठिकाणी करेक्ट पर्याय हा 3 दिला गेलेला आहे. इथं जर आपल्याला हा समजून घ्यायचा असेल, थोडासा डिफिकल्ट लेवल हायर लेवलला जाते. इथं कलम क्रमांक 131 ते 136 याच्याबद्दलचे विशेषाधिकार त्यांनी विचारलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकार क्षेत्र तुम्हाला जनरली 131वा कलम याच्याबद्दल थोडंसं माहित असेल, पण या कलमाबद्दल फारशी काही कल्पना नसेल. दिवाणी स्वरूपाचे अपिलीय अधिकार, फौजदारी स्वरूपाच्या खटल्याबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्याबाबतची विशेष सूट, हे जर मुद्दे थोडेसे सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकार क्षेत्र कलम क्रमांक 31 कल्पना असेल तर आपल्याला थोडंसं हा प्रश्न सोडवता येणं शक्य होईल. या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. आणि थोडंसं कन्फ्युजन जर दूर होत असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकारिता हा डी आणि 1 हा जर पर्याय आपल्याला निवडता आला तर आपल्याला हा एक जरी कलम तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्टली कन्फ्युजन नाहीये. डी ला डायरेक्टली उत्तर 1 दिलेलं आहे. 1 मध्ये दुसरा कुठल्याही पर्याय तुम्ही त्या ठिकाणी 1, 2, 3, 4 यापैकी इथंही नाही. 1 मध्ये नाही, 2 मध्ये नाही, 4 मध्ये नाही. फक्त त्या ठिकाणी तिसरा पर्याय तुम्हाला दिलाय सर्वोच्च न्यायालयाचं मूळ अधिकारिता कलम क्रमांक 131. एवढं जर कलम 1 जर आपल्याला थोडंसं कल्पना असेल तर या प्रश्नाचं उत्तर देता येणं तुलनेनं सोपं जातंय. अदरवाईज हे जर नसेल तर हा प्रश्न ड्रॉप करणं जास्त योग्य ठरत. अशा अनुषंगाने अशा पातळीवरचा काठिण्य पातळीचा हायर लेवलचा हा प्रश्न म्हटला जाऊ शकतो. मित्रांनो, या माध्यमातून आपण त्या ठिकाणी बघितलंय द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं. मित्रांनो, लास्ट बट नॉट लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की भारताचं संविधान नावाचं एक पुस्तक या माध्यमातून आपण बेसिक स्ट्रक्चर वरती जे आज एएसओ मुख्य परीक्षेचे 55 प्रश्न आपण बघितलेले आहेत. यापैकी मेजॉरिटी प्रश्नाची उत्तरं भारताचे संविधान नावाचं एक पुस्तक
तुकाराम जाधव सर आणि महेश सिरापूरकर सरांनी लिहिलेलं आहे. हे पुस्तक जर तुम्ही अभ्यासलं तर निश्चितच या घटकांचा अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. मित्रांनो, मागच्याच आठवड्यात STI मुख्य परीक्षा झालेल्या आहेत. या STI मुख्य परीक्षेचा तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर याही संदर्भात द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था नावाचं चॅप्टर पुस्तक तुम्ही बघू शकता. PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार्ड आणि 5 नोव्हेंबर 2023 मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी इतिहास सेक्शनसाठी देखील त्या ठिकाणी बेसिक एक्झामिनेशन ओरिएंटेड खास करून MCQचा जास्तीत जास्त तुम्हाला रिवाइज करणं या उद्देशाने या पुस्तकाच्या सिरीजचा उद्देश आहे. मित्रांनो, ही पुस्तकं द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती. तरी देखील पुढच्या आठवड्यामध्ये PSI मुख्य परीक्षा पुन्हा एकदा त्या ठिकाणी आहे. 55 प्रश्न PSI मुख्य परीक्षे रिलेटेड येणार आहेत, जे कायदा सेक्शनशी त्या ठिकाणी रिलेट करतायत. बघूयात मित्रांनो, आगामी कालखंडामध्ये येणारी मुख्य परीक्षा PSI पेपर 2 मधील कायदाविषयक घटकांशी निगडीत असणारे जे 55 प्रश्न आहेत त्याच्याबद्दल पण देखील पुढचं पुष्प आपण याच मालिकेमधून द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमच्या समोर आणण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल. त्यानंतर देखील 5 नोव्हेंबर 2023 ला जी मुख्य परीक्षा होणार आहे, 30 एप्रिल 2023 ची पूर्वपरीक्षा क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन पॅटर्न नुसार 5 नोव्हेंबर 2023 ला गट ब ची मुख्य परीक्षा होणार आहे. त्याच्याबद्दल देखील नेक्स्ट टू नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल देखील चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, निश्चितच आजच्या सेक्शनचा पुन्हा एकदा तुम्ही लाभ घ्या. येणाऱ्या PSI मुख्य परीक्षा पेपर 2 मधील पॉलिटी सेक्शन मध्ये याचा देखील तुम्हाला निश्चितच उपयुक्तता त्या ठिकाणी जाणवेल. कारण STI मुख्य परीक्षा पॉलिटी सेक्शन मध्ये देखील जे प्रश्न होते त्याच्याच अनुषंगाने आजचे 55 प्रश्नामधील काही प्रश्न आले. त्याच अनुषंगाने येणाऱ्या मुख्य परीक्षेला देखील येतील अशी शक्यता नाकारता येत नाही. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची तारीख जाहीर केलेली आहे. 17 डिसेंबर 2023. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील जवळपास 95,000 उमेदवार पात्र ठरलेले आहेत. पहिल्यांदाच अशी अवस्था पाहायला मिळालेली की पूर्वपरीक्षेची मेरिट ही 30च्या खाली सरकलेली आहे. 30 मार्कापेक्षा कमी मार्क्स मिळवलेले ही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. तर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जवळपास असं आमचा अंदाज आहे 70% पेक्षा जास्त विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेला सामोरं जात आहेत. द युनिक अकॅडमीने ह्या टेस्ट सिरीज द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फारच माफक दरामध्ये 10 टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त 500 रुपयामध्ये ऑनलाईन टेस्ट तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक विषयाला जो वेटेज आहे त्या वेटेज प्रमाणे या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तयार करण्यात आलेलं आहे. ही टेस्ट सिरीज पहिली एक टेस्ट 21 तारखेलाच ऑलरेडी ही फ्रीली ठेवलेली आहे. कुठलाही विद्यार्थी युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं, याला कुठलाही तुम्हाला चार्ज नाहीये. पहिली टेस्ट सिरीज तुम्ही वेळ लावून सोडवावी, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. अजून आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो. आज तारीख आहे 21, तर इथून 17 डिसेंबरला परीक्षा आहे. तर आपल्याला भरपूर वेळ आहे, जवळजवळ अजून 2 महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे. तर आपल्याला सुधारणा करता येऊ शकतात. तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तात्काळ तुम्हाला तिथं रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही कुठं कमकुवत आहात हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे. या दृष्टिकोनातून जिथं तुम्हाला अडचणी असतील एखाद्या वेळेस एखाद्या विषयाच्या संदर्भात, तिथं प्राध्यापकांनाही कम्युनिकेशन करता येऊ शकणार आहे. यासाठी लवकरच मित्रांनो आपण या द युनिक अकॅडमीच्या ॲपवरती जावं आणि ही टेस्ट सिरीज सोडवावी. थँक्यू.